हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर, त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे, लोकांची भीती वाटते, याचा निषेध करावा तेवढा थोडा. तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता. महाराष्ट्रात शिर्डी दौऱ्यावर आहे, तुमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, कोणाला घाबरताय? गुप्त बैठक देखील झालेली चौघांमध्ये, शिंदे, फडणवीस, पवार आणि अमित शहा बंद दारा. त्याला गुप्त बैठक कसं काय म्हणणार तुम्ही? गृहमंत्री उघड्यावर तर बैठक घेऊ शकत नाहीत ना. आणि जर तिघांमधली भांडणं मिटवायची असती तर ती बंद दाराआडच मिटवायला पाहिजे. मुळात प्रश्न असा आहे की देशाचे गृहमंत्री निधड्या छातीचे, काश्मीरमधून 370 कलम हटवणारे, शिवसेनेशी मुंबईत 2 हात करू पाहणारे, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं फोडून दाखवणारे, सोनम वांगचुकला अटक करणारे, असे आपले गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काही त्यांचे कार्यक्रम असतील. देशाचे गृहमंत्री आहेत. आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर, लोकांची सुरक्षा हा विषय आहे. आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नयेत. शिवसेनेचे पदाधिकारी त्या भागातले, आमचे भरत मोरे असतील, अन्य काही पदाधिकारी, यांना अटक केली का? आणि अटक करून अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि मग त्या नगरमधल्या तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अजून त्यांना बसवलेलं आहे. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते, मराठा समाजातले कार्यकर्ते, त्यांनाही नोटिसा बजावल्या, काहींना अटक केली. ही भीती कसली वाटते तुम्हाला? तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचुकची भीती वाटते, तुम्हाला मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशावरती राज्य करताय, तुम्ही गृहमंत्री आहात, मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय? तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही, पण तुमची भीती आहे शेतकरी येऊ देणार नाहीत, तर शेतकरी अंगावर येतील. अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का? जे आंदोलनाला घाबरतात, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या, मंत्र्यांना जाब विचारण्याचा. या आधी सुद्धा अशी आंदोलनं झालेली आहेत. मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाडी अडवलेली आहे शिवसैनिकांनी. यशवंतराव चव्हाणांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत. शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत. हे होत असतं लोकशाही. पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर, त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे, लोकांची भीती वाटते, याचा निषेध करावा तेवढा थोडा. तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता. बरं, त्यांनी जशी काय घोषणा केली आहे का आम्ही आंदोलन करणार आहोत वगैरे, तर नाही. ते आपापल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येतात आणि अटक करून घेऊन जातात. कुठे घेऊन जातोय हे सांगत नाहीत. हा काय प्रकार चाललाय महाराष्ट्रात? गृहमंत्री असा मग गृहमंत्र्यासारखं वागा, बेडरपणे, निर्भयपणे, निर्भीडपणे. होय, मी लोकांना सामोरा जाईल. लोकांनी आंदोलन केलं, लोकांनी काय प्रश्न मांडले, ते मी ऐकेन. पळपुटेपणा कशा करताय हे मला कळत नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत. फक्त खोटे गुन्हे दाखल करणं, विरोधकांना अटका करणं, तुरुंगात टाकणं, याच्यावरच यांचं राज्य चाललेलं आहे. हे फार काळ चालणार नाही.